सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा 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 बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम 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 बोलो सीता राम राम बोलो राजा राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम बोलो राजा जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामार्थ गेला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार ब्रह्म चैतन्य मूर्ति सद्गुरुनाथ महाराज की श्रोता भक्ता जय जय रघुवीर
श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून रामनवमीच्या या उपासना पर्वामध्ये प्रभू रामचंद्रांच्या साक्षीने आज या रामसेवक मंडळाच्या अनुग्रहाने या विशेष निरूपण सत्रामध्ये सर्व उपस्थित रामभक्तांना व्यासपीठावरून माझं सप्रेम वंदन. जय सियाराम. सज्जनो, प्रभू रामचंद्राचं वर्णन, त्याचं गुणगान करण्याचं हे सद्भाग्य ज्यांच्या विशेष प्रयत्नाने प्राप्त झालं असं आमचं सर्व इनामदार कुटुंब आणि आज बऱ्याच दिवसानंतर माझ्या उजव्या हाताला बसलेला आमचा मिलिंद दादा, असं हे एक प्रकारे दुग्ध शर्करा योग आज या राम मंदिराच्या प्रांगणामध्ये प्राप्त झालाय. त्याबद्दल सद्गुरूच्या चरणी अनन्य भावाने शरण जाऊन आज या विषयाचं चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. प्रभू रामचंद्रांच्या या पावन पर्व काळामध्ये मनोबोधातील 65 क्रमांकाचा जो श्लोक आहे, संपूर्ण श्लोक सांगून होणं तर अवघड आहे. त्यामुळे जेव्हा मीनानाथ दादाचा मला फोन आला की विषय काय टाकू, मी तेव्हा ऑफिसमध्ये काहीतरी फोनवर काहीतरी कम्प्युटरवर काम करत असताना ह्याचा फोन घेत होतो आणि सहज आतून प्रेरणा येऊन गेली की यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाविषयी बोलणारा हा 65 क्रमांकाचा श्लोक, त्यातील 3ऱ्या क्रमांकाचं चरण, धरी रे मना आदरे प्रीती रामी, या एका चरणाचं चिंतन प्रभू रामचंद्रांच्या कृपेने त्यांच्या साक्षीने करावं असा मनामध्ये विचार आला. सज्जनो, मनोबोध आपण जाणताच की कसं असतं ना की एक आपली वैयक्तिक आवड असते. मला कधीही रात्री कोणी झोपेतून उठवलं आणि म्हणाले की 15 मिनिटं निरूपण कर, तर माझा पहिला चॉईस असतो मनोबोधातला श्लोक. कारण कसं असतं माहिती का, आमचे चारुदत्त आपल्याच्या कीर्तनामध्ये त्यांनी एक विनोद सांगितला होता. एकदा एका अशाच कीर्तनकारांच्याकडं शिकाऊ मुलं असतात आणि कोणते यजमान आले, आम्हाला कीर्तन हवंय म्हटल्यानंतर ते म्हणाले ही तारीख तर माझ्याकडे नाही, पण माझे शिष्य कोणाकडे पाठवतो. बरं म्हणाले, काही हरकत नाही. काय कार्यक्रम आहे? वास्तुशांत आहे म्हणे. त्यांनी त्यांच्या एका शिकाऊ कीर्तनकाराला त्यांच्याकडे पाठवलं. कीर्तन करून आले जोरदार आणि आल्यानंतर मागून यजमान चिडून यांच्याकडे आले. म्हणाले काय काय कीर्तन करून आले? काय म्हणे, आवडलं ना? अहो काय आवडलं म्हणे, माझ्या घराची वास्तू शांत आणि यांनी आख्यान लावलं आम्ही काय गुणाचे खातो रे, आणि ते पुरं की नाही म्हणून उत्तरार्ध लावला लंका दहन. अहो म्हणे हे काय? त्यांनी बोलवलं, का रे तुला कळत नाही का, दुसरं काहीतरी घ्यायचं म्हणे. तेवढंच पाठ होतं. आमची देखील तशीच अवस्था आहे. आज 4 वाजेपर्यंत ऑफिस मध्ये होतो, 4:30 पावणे 5ला घरी आलो, आवरलं. त्यावेळेला बोलून गेलो होतो ते चरण, त्याच्यावर चिंतन करूया. पण आल्यानंतर आमच्या समर्थांचे नेहमीप्रमाणे पाय धरले. म्हटलं लाज राखा. आणि कसं असतं, होम ग्राउंडवर खेळताना सचिन तेंडुलकरलाही टेन्शन येतो. त्यामुळं हे आमचं देखील होम ग्राउंडच आहे. म्हटलं ते 12 ज्योतिर्लिंग वगैरे आम्हाला माहित नाही, प्राधिकरणात काय केलं ते सांगा. त्यामुळं आनंद घेऊयात. भगवंताच्या कृपेने जे चिंतन रामराया गोड करून घेईल त्याच्या आशीर्वादानेच
या मनोबोधामधला हा 65 क्रमांकाचा श्लोक, त्यामधलं पहिल्यांदा आपण श्लोकाचं थोडं गायन करू आणि मग त्यातल्या 3ऱ्या चरणाच्या वरती ज्याचं आपण चिंतन केंद्रबिंदू म्हणून धरलेला आहे त्याचा विचार करूया. समर्थांनी आपल्याला या श्लोकामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. समर्थांनी या श्लोकाच्या आधीच एक अत्यंत महत्वाचं सूत्र दिलं आपल्याला की जो अत्यंत कामी आहे त्याच्या चित्तामध्ये राम बसू शकत नाही. जो अत्यंत लोभी आहे तो क्षोभ प्राप्त करत असतो. आणि मग असं प्रापंचिक गोष्टींमध्ये जो आसक्त आहे त्याच्या जीवनामध्ये काय होतं? समर्थ म्हणतात, नको दैन्यवाणे जिने भक्ती उणे, अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे. घरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हेमधामी विरामी, नको वासना हेमधामी विरामी. बघा, आमच्या सांसारिक मंडळींचा जणू काही हा बायोडेटा समर्थ आम्हाला वाचून दाखवतात. आम्हा सर्व मंडळींना प्रपंचाविषयी अत्यंतिक प्रेम आहे. या दृश्यावरती आम्ही अत्यंत आसक्त आहोत आणि अशा या दृश्य जगाच्या लोभामध्ये अडकून पडल्यामुळं सामान्य जीवाची काय अवस्था होते? समर्थ म्हणतात, नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे. दैन्यता आमच्या जीवनाचा भाग होतो. जेव्हा आपण या दृश्य जगात या प्रपंचामध्ये आसक्त होतो, काय होतं नेमकं? की दैन्यता काय येते? बघा, आमच्यापैकी अनेक मंडळी कथेच्या अनुषंगाने माझ्याकडे येतात, विशेषतः माता भगिनी. आणि एक प्रश्न असतो प्रत्येकाच्या समोर की अहो, घरामध्ये आम्ही एवढं राब राबतो, आम्ही सगळं करतो, पण आमच्या वाटेला मात्र काही केल्या सुख येत नाही. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर खरं तर या उत्तराला जर आपण आपल्या अंतरंगात शोधलं तर आपल्या स्वतःलाच सापडतं. सज्जनो, या सगळ्या दुःखाचं कारण एकच आहे. समाज नाही, परिस्थिती नाही, जग नाही. आपण या प्रश्नाचं कारण आपण स्वतः आहोत. कारण आम्ही जगाकडे अपेक्षा लावून बसतो. या अपेक्षांचं दुःख आम्हाला सहन करावं लागतं. आणि जेव्हा अपेक्षा लागतात तेव्हा स्वाभाविकपणे जीव दैन्य होऊन फिरत असतो. दैन्यता त्याच्या जीवनामध्ये येते. जसं एखादा भिकारी आशाळभूतपणे जगाकडे पाहत असतो आणि त्याच्या पदरी ही नेहमीच घोर निराशा येते, त्याप्रमाणे सामान्य जीव आयुष्यामध्ये प्रेम मिळावं, कोणीतरी अगदी आपलं जीवाभावाचं आपल्याला मिळावं, कोणीतरी एक असा कान मिळावा, एक असा सखा मिळावा जो केवळ माझा आहे, जो माझ्या अंतरंगातल्या प्रत्येक भावभावनांना जाणतो. अशा अंतरंगाच्या सख्याला आम्ही सगळेजण आशाळभूतपणे शोधत असतो. पण किती जणांना मिळालं हो असं प्रेम आजपर्यंत या जगामध्ये? जसं तो भिकारी 10 जणांकडे भीक मागितल्यानंतर कोणीतरी एखादा रुपया त्याच्या झोळीमध्ये टाकावा, तसं हे प्रापंचिक सुख आहे. प्रत्येकाकडून अपेक्षा आहेत, प्रत्येकाने ते सुख द्यावं अशी जीवाची अभिलाषा आहे. पण आम्हाला या सगळ्याच्या बदल्यामध्ये मिळतं ते जगाकडून केवळ ठेचा. आणि अनेक वेळेला या अशा अपयशांच्या मालिकेमुळे आमच्या जीवनाची अवस्था होते, नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे. जीवनामध्ये भक्ती नसली, जीवनामध्ये
या चर्मचक्षूंच्या आधाराने बाहेर निरंतर सुख शोधण्याची जी आमची वृत्ती आहे, त्यामुळे दैन्यताच पदरी पडते. आणि हे सगळं समजूनही, गंमत अशी आहे, हे सगळं समजूनही आम्ही सुधारणा करायला तयार नाही. प्रत्येक वेळेला वाटतं की ठीक आहे, ही व्यक्ती गेली आयुष्यातून, काही हरकत नाही, पुढची येणारी व्यक्ती मात्र निश्चित मला आनंद देणारी असेल, समाधान देणारी असेल. समर्थ म्हणतात, अति मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे. हा मूर्खपणा आहे जीवनात. अहो, ज्याच्याकडे जे नाहीच आपण त्याच्याकडून त्याची अभिलाषा ठेवतो. आमचे पूज्य बाबा गोंदवल्याला एक उदाहरण द्यायचे. एकदा एका वेड्याच्या इस्पितळात डॉक्टरनी रिपोर्ट केला की हे 10 जे वेडे आहेत हे सगळे 10% शहाणे आहेत म्हणे, 90% वेडे. तर तिथल्या एका माणसाने प्रश्न विचारला की या 10% बेरीज करून एक शहाणा तयार होईल का? तो जसा कधीच एक शहाणा या 10% वेड्यांची बेरीज करून तयार होत नाही, त्याप्रमाणे हा प्रपंच, हे दृश्य जग, ही आसक्ती, ही लोकांकडून ठेवलेली अभिलाषा, अपेक्षा, ही मनुष्याला एकच गोष्ट देते, दैन्यता. आणि संतांना जर कुठल्या गोष्टीचा अत्यंतिक तिटकारा असेल, अत्यंतिक तिटकारा, तर ती गोष्ट आहे दैन्यतेची. बघा, लोक कसे जेवण करतात घरामध्ये, अगदी बँक बॅलन्स काही लाखांच्या पलीकडे असला तरी जेवताना असा चेहरा सुखी असतो की आज आहे माहित नाही उद्या काय, तिकडे इराणचं काय चाललंय, एलपीजी सिलेंडरचं काय होणार. मनुष्याला भ्रांत ही आयुष्यभर लागलेली असते, आयुष्यभर. आणि या भ्रांतीमुळं तो कधीच सुखी या अवस्थेला प्राप्त करू शकत, कधीच. सगळ्या जगामध्ये जरी शांतता असली तरी त्या उलट हा माणूस मात्र सगळं असूनही अतृप्त. आणि या उलट संतांची अवस्था होती. मला नेहमी आमच्या श्री महाराजांची ही गोष्ट सांगावीशी वाटते. गोंदवल्याला श्री महाराज एका लंगोटीवरती असायचे बहुतांश वेळेला. निरंतर हातामध्ये जपमाळ चाललेली आहे. आणि एकदा असे संध्याकाळी श्री महाराज दगडावरती बसून काही मंडळींशी चर्चा करत होते आणि कोणतरी सांगायला आलं की महाराज, त्या ज्या सुवासिनी आल्या होत्या ना या गावाहून, त्या निघाल्यात परत जायला. महाराज म्हणाले, चला मी त्यांच्या बरोबर त्यांना गोंदवल्याच्या सीमेपर्यंत सोडायला येतो. उघड्या अंगाने श्री महाराज चालू लागले. कोणीतरी सेवकाने बघितलं की संध्याकाळची वेळ झाली आहे, गारवा सुटलाय, महाराजांना दम्याचा विकार होता ना, म्हणून महाराजांच्याकडे एक फाटका फरगुल होता. फरगुल म्हणजे आपण ज्याला बूट कोश म्हणतो, आपला कोट म्हणतो ना, असा गुडघ्यापर्यंत असतो तसा. तर तो कोट महाराजांना कोणीतरी दिला होता. वापरून वापरून त्याला ठिगळं लावून वापरत होते महाराज. बघा, स्वामींना जर एका शब्दाने जरी ते म्हणाले असते ना, रे हा जरा फारच फाटलाय, नवीन, हा शब्द जरी बोलले असते तरी कोटाच्या राशी तिथं पडल्या असते. बघा, पण गोष्टीमध्ये गोष्ट सांगतो. पूज्य भाऊसाहेबांना जेव्हा विचारले की तुम्हाला महाराज एवढे का आवडतात, असं काय महाराजांमध्ये, तर ते म्हणाले, मला त्यांची एक गोष्ट आवडते, त्यांनी मला अमुक अमुक हवं आहे असं कधीही मुखाने म्हटलं नाही, कधीच. आणि महाराज तो फरगोल घालून गोंदवल्याच्या रस्त्यांवरून एखादा चक्रवर्ती सम्राट चालावा त्या आयटी मध्ये चालायचे. काय गंमत असते. संत फाटका फरगोल घालून एखाद्या चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे चालतात. आणि माझ्या समोर घडलेला किस्सा, एका माणसाने नवीन काळा कोट घालून
एका हॉटेलमध्ये रिसेप्शनला जाताना त्याला टेबलावरून वेटर जरा इकडे येता का म्हणून आत भरून बोलून घेतलं. नवा कोरा कोट घातलेल्या माणसामध्ये देखील त्या व्यक्तित्वाची जी छाप नव्हती ती या संतांच्या जीवनात एखादा फाटका फरगुल घालून कशी आली असेल. बर महाराज असे निवांत चालत गेले. त्या स्त्रिया सीमेपर्यंत गेल्या, सगळ्या बैलगाडीतून उतरल्या. महाराज सगळ्यांकडे बघू लागले, अरे मुली चालल्यात घरी, काही आणलंय का द्यायला. सगळेजण आषाढभूतपणे, आमची म्हणजे कशी फक्त देना बँक असते ना, द्या प्रापंचिकांची, आम्हाला पुढं द्यायचं असतं हे माहीतच नाही. तर महाराज म्हणाले बर असो, काही हरकत नाही. महाराजांनी प्रत्येक सुवासिनीने नमस्कार करताना त्या फरगोलमध्ये हात घालावा आणि एक खण प्रत्येक मुलीच्या हातावरती ठेवावा. प्रत्येक मुलीच्या. ज्याने तो फरगोल आणला तो आश्चर्यचकित झाला की अरे आपण आणताना तर बघितलं त्याच्यामध्ये काही नाही, आणि एवढं वैभव, एवढं सामर्थ्य. सज्जनो, जीवनामधली ज्याची दैन्यता संपली ना त्याला रामराया पुरवठा करतो. त्याला रामराया पुरवठा करतो. आणि संतांनी एकच केलं, धरी रे मना आदरे प्रीती रामी. या श्लोकामध्येच एका बाजूला प्रापंचिकांचा बायोडेटा आहे आणि एका बाजूला संतांचा बायोडेटा आहे. धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हेम धामी विरामी. हेम धाम अर्थात स्वर्ग. या सोन्याची घरं जिथं आहेत अशा स्वर्ग सुखाची देखील अभिलाषा सोडून जो धरी रे मना आदरे प्रीती रामी, जो केवळ रामावरती प्रेम करायला शिकतो. आणि कसं प्रेम करतो? आदराने प्रेम करतो. दोन्ही शब्द फार महत्वाचे. बघा, मनोबोध आहे आमचा इनमिन 205 श्लोक. तेही पाठ करायला घेतलं तर 10 श्लोकांच्या पुढे गाडी जात नाही. त्या 10 श्लोकांचं चिंतन करता करता मला तर बऱ्याचदा असं वाटतं की आपण काय बोललो इतक्या वेळेला मनोबोध सांगून. अजून तर मंगलाचरण देखील सांगता येत नाही. सज्जनो, ते मनोबोध नाही, ते मन उपनिषद आहे. तुम्हाला आयुष्यात उपनिषद वाचता आली नाही, ब्रह्मसूत्र वाचता आली नाही, अभ्यास करता आला नाही, काही काळजी नाही. फक्त 205 श्लोकाचा मनोबोध दररोज नित्य चिंतनात ठेवा, स्मरणात ठेवा. मी रामाच्या साक्षीने सांगतो की त्यामध्ये रामाला मनामध्ये वसवण्याचं सामर्थ्य आहे. राम आपल्या मनामध्ये वस्तीला येतो, एवढं सामर्थ्य त्या मनोबोधामध्ये आहे. तर अशा या आमच्यासारख्या प्रापंचिकांना राम सन्मुख करण्यासाठी या मनोबोधामध्ये समर्थांनी आम्हाला एक अत्यंत महत्वाचं सूत्र दिलं. धरी रे मना आदरे प्रीती रामी. धरी रे मना आदरे प्रीती रामी. अर्थ सरळ आहे, रामावरती अत्यंत आदराने प्रेम करावं. आता मनोबोधाची आपण थोडीशी उपअंग या एका चरणाच्या आधाराने बघूया. का करायची रामावरती प्रीती? काय प्राप्त करायचंय? एक फार छान वाक्य होतं. एकदा उद्धवाने कृष्णाला विचारलं, म्हणजे ही काही खरी गोष्ट नाही भागवतातली, काल्पनिक आहे पण फार सुंदर आहे. प्रश्न विचारला, कृष्ण सख्यत्व का मतलब क्या होता है? सख्यत्व का मतलब क्या होता है? तो कृष्णा ने उत्तर दिलं, जहां मतलब होता है वहां सख्यत्व कैसे होता है? जिथं मतलब आहे तिथं सख्यत्व कसं? तिथं दोस्ती कशी? तिथं काहीतरी पाहिजे ना त्याच्याकडून. त्यामुळं धरी रे मना आदरे प्रीती रामी या शब्दामध्ये जोपर्यंत रामापासून काहीतरी मला हवंय, रामापासून प्रापंचिक सुख हवंय, रामापासून आम्हाला आमच्या मनासारख्या गोष्टी हव्यात, रामापासून उत्तम आरोग्य हवंय, रामापासून धनसंपदा हवी आहे, रामापासून लौकिक हवाय, सगळं जे काही रामापासून हवंय ना
त्याला हे चरण अजूनही ऍप्लिकेबलच झालं नाही. हे चरण कोणासाठी आहे? ज्याला फक्त रामच हवाय, ज्याला रामच हवाय, त्याला त्या रामापासून काही नकोय. कारण नाहीतर अन्यथा आम्ही रामाबरोबर देखील प्रपंचच मांडून बसूत ना. हा राम देखील सर्व सुखाचा दाता आहे. आणि बघा तो किती चतुर आहे. तो काय करतो, त्याच्यावरती तुम्ही भक्ती करायला लागला ना, त्याच्यावरती प्रेम करायला लागला ना, की तो तुम्हाला सांसारिक गोष्टींची भुरळ घालतो. बघा, सुख देतो, सौख्य देतो. आपल्याला वाटतं रे वा, आपली काय भक्ती आहे, आपलं काय प्रेम आहे रामावर. पण सज्जनो, इथं रामाने त्याच्या मायेच्या शक्तीच्या आधाराने आम्हाला एका फार मोठ्या संकटात खरं टाकलेलं असतं, की आम्हाला त्या रामाच्या प्रेमापासून, या रामाच्या चरणापासून रामाने दूर ठेवलेलं असतं. माझा राम सर्व दृष्टीने उदार आहे, पण एका बाबतीमध्ये अत्यंत कृपण आहे. त्याची भक्ती देण्यामध्ये तो अत्यंत कृपण आहे. त्याची भक्ती देत नाही तो. एवढी सहजासहजी ती भक्ती प्राप्त होत नाही. कारण आपल्या भक्तीच्या व्याख्या या सगळ्या सांसारिक अनुकूलतेच्या फुटपट्टीने आम्ही मोजतो. हे आहे म्हणजे रामाची कृपा आहे, ते आहे म्हणजे रामाची कृपा आहे. ठीक आहे, मी त्याच्याबद्दल कुठला अव्यय करत नाही. पण आम्हाला ज्याला राम हवाय ना, त्याच्यासाठी हे वाक्य, धरी रे मना आदरे प्रीती रामे. अरे मग राम हवाय, पण राम कोण? हा देखील प्रश्न विचारला गेला पाहिजे ना. राम हवाय, पण राम कोण आहे? माझे समर्थ त्याचं देखील उत्तर देतात. बरं, कोण आहे राम? आमच्या दृष्टीने तर मंदिरात उभं असलेलं हे सुंदर सर्वांग रूप म्हणजेच राम आहे. आणि ते बरोबर देखील आहे. पण मला तो राम हवाय म्हणजे नेमकं काय तत्व हवंय? समर्थांना देखील हा प्रश्न विचारला. समर्थांनी क्षणात सांगून टाकला, मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे. अरे मना, तो राम कोण आहे? मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, तुझे वीण जे ध्यान सर्वोत्तमाचे. त्याला पाहिजे असेल, त्याला प्राप्त करायचं असेल, तर इथं मी आणि तू हे नातं संपलं पाहिजे. इथं तो जो जाणणारा आहे त्याने स्वतःला समर्पित केल्याशिवाय राम कोण आहे कळू शकत नाही. ज्याला राम हवाय त्याच्यासाठी बरं का, कंडिशन आपला आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही इथे इतक्या संख्येने आलाय, तुम्हाला सगळ्यांना तो राम हवाय. त्या रामाची सगळ्यांना तहान आहे. आणि लक्षात घ्या, राम हाच पूर्ण विराम आहे. रामाशिवाय आयुष्य सगळं स्वल्प विरामाने भरलेलं आहे. साधं गणित सांगतो, 25, 30, 40 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही इथं राहायला आलो, काय होतो आपल्याकडं? छोटी घरं, दळणवळणाच्या सोयी नाही, अगदी किरकोळ पैसा अडका खिशात असायचा. तिथपासून आज 4 चाकी दरवाजामध्ये उभी करतोय रामाच्या, अगदी छान उतरतोय. सगळी सुख रामाच्या कृपेने मिळतायत. पण जीवनाला पूर्णत्व आज तरी आम्हाला जाणवत आहे का? निश्चित नाही. कारण ज्या वस्तूमध्ये पूर्णत्व नाही त्याच वस्तूंचा आम्ही हव्यास केला. पण ज्याच्यामध्ये ते पूर्णत्व आहे, त्या पूर्ण काम रूपी रामाला आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला नाही. त्या रामाला जाणण्यासाठी समर्थ म्हणतात, तुझे वीण जे ध्यान सर्वोत्तमाचे, तया पूर्णते हीन दृष्टांत पाहे. तिथे संग निसंग दोन्ही नसाहे. तिथे संग निसंग दोन्ही नसाहे. ज्याला राम हवा आहे त्याला सज्जनो स्वतःला संपवावं लागतं. खरं मी त्या रामाला जाणीन
एवढी आमची उंची नाही. सागराचा थेंबुटा समुद्राला स्वतःमध्ये सामावून घेऊ शकत नाही. त्या थेंबुट्याला समुद्रामध्ये स्वतःचं अस्तित्व संपवावं लागतं, तेव्हा तो थेंबुटा समुद्र होतो. रामाला जीव जाणू शकत नाही, जीवाला स्वतःचं जीव पण त्यागावं लागतं, समर्पण करावं लागतं. आणि हे समर्पण करण्याचं शास्त्र आहे. रामाला प्राप्त करण्यासाठी आम्ही काय करत नाही. माझे श्री महाराज आपल्या रामपाठामध्ये म्हणतात, तुझ्या स्वरूपाची व्हावी प्राप्ती, या लागी कित्येक तप करती, कित्येक पंचाग्नी धूम्रपान साधिती, कयासी अंत न लागे तुझा. अरे तुझी प्राप्ती व्हावी रामा, यासाठी किती लोक किती प्रकारची साधना करतात. तुझ्या स्वरूपाची व्हावी प्राप्ती, या लागी कित्येक तप करती. किती जण तप करतात, देहाला कष्ट देतात, सर्व संग परित्याग करतात, आयुष्यभर ब्रह्मचारी राहतात, वैराग्य व्रत धारण करतात, कोणी फलाहारी होत, कोणी अन्न त्याग करत. किती प्रकाराने स्वतःच्या देहाला कष्ट देतात. कित्येक पंचाग्नी धूम्रपान साधते. पंचाग्नी धूम्रपान हा एक फार कठीण तपश्चर्याचा प्रांत आहे. आता बघा, वैशाख सुरू होईल, अशा वैशाखाच्या माध्यान्नी उन्हात चारीही बाजूनी मोठ्या मोठ्या शेकोट्या लावायच्या, अग्नी प्रज्वलित करायचा, त्याच्या मध्ये बसायचं, डोक्यावरती सूर्य आणि अशा अवस्थेमध्ये साधन करायचं. कित्येक पंचाग्नी धूम्रपान साधन. एवढं सगळं करूनही तो राम प्राप्त होत नाही. तो राम कोण हे कळत नाही. आणि म्हणून समर्थ श्री महाराज रामपाठामध्ये म्हणतात की तेथे मी अज्ञान मूढमती, मी असा अज्ञानी मूढमती, पण तुझ्या मला तू भेटलास जगज्योती. अरे महाराजांनी यापैकी काहीही न करता महाराजांना रामरायाची प्राप्ती झाली. काय केलं आमच्या महाराजांनी? महाराजांनी एकच गोष्ट केली, सुंदर पद आहे, एकच गोष्ट केली. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा शरण जाईल त्याचा, राम कुणाचा कुणाचा शरण जाईल त्याचा, राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा पुत्र दशरथाचा, राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा पुत्र कौशल्येचा, राम कुणाचा राम कुणाचा नाथ कुणाचा नाथ जानकीचा, राम कुणाचा राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम कुणाचा आयुष्यभर माझ्या महाराजांनी एकच काम केलं, तरी रे मना आदरे प्रीती राम. त्या रामाला अत्यंत प्रेमाने आळवलं. त्या रामाचं गोड नाम निरंतर मुखाने गायलं. त्या रामाला जे जे काही आवडतं ते माझ्या महाराजांनी केलं. बघा, आमच्या महाराजांना समर्थांचा अवतार म्हटलं जातं. का माहितीये? कारण समर्थांनी दासपदामध्ये लिहून ठेवलं, त्याचं प्रॅक्टिकल महाराजांनी या 20व्या शतकात कसं करायचं
ते दाखवलं. म्हणून महाराज आणि समर्थ एक आहे. समर्थांनी सख्य भक्तीमध्ये सूत्र लिहिलं, देवासी जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, येणे करिता भगवंती, सख्यत्व घडे नेमस्त श्रीराम. देवास जयाची अत्यंत प्रीती, देवाला जे अत्यंत प्रिय आहे ते आपण मनापासून करणं, याचं नाव आहे प्रीती. प्रीती म्हणजे बघा, गमतीने सांगतो, एकदा एक गुरु आपल्या शिष्याला सांगतात, सेवा करा, सेवा करा, सेवा करा. 3 शिष्य सेवेला बाहेर पडतात. संध्याकाळी एक म्हातारी बाई येते, हे 3 शिष्य तुमचे का? म्हणे हो. म्हणे काय शिष्य तुमचे? म्हणे काय झालं? काय सेवा करायला म्हणून मला हाताला धरून म्हातारीला दिवसभर रस्ता क्रॉस करत राहिले. मला रस्ता क्रॉसच करायचा नव्हता. सेवा या नावाखाली एकदा हात तिला इकडे घेऊन जायचा, दुसरा तिला इकडे घेऊन यायचा. मला सांगा, सेवा तर ती हवी ज्याची त्या व्यक्तीला गरज आहे. मग प्रीती म्हणजे काय? ज्याची रामाला अत्यंतिक आवड आहे, ती गोष्ट आपण मनापासून करणं, याचं नाव आहे प्रीती. तुम्हाला काय आवडतं याच्याशी मतलब नाही. माझ्या रामाला काय आवडतं ते आपण मनापासून करणं, याचं नाव प्रीती आहे. आणि आपण नेमकं हेच चुकतो. एकदा एक मुलगा शहरातून गावाकडे जातो. 90 वर्षाच्या आईला फार बहिरी, ऐकू येत नाहीये. माँ देखो मैंने तुम्हारे लिए रेडिओ लाया है. आता त्या म्हातारीला काही ऐकू येत नाही, बटना चालवता येत नाही, जी वस्तू तिच्या उपयोगाची नाही, का आणली बाबा? माझ्या बजेटमध्ये हेच बसत होतं. हे प्रेम असू शकत नाही. प्रेम काय आहे? माझ्या रामाला काय आवडतं ते आपण करणं. आणि रामाला काय आवडतं? राम कशात कशात भजनाच्या रंगात, राम कशात कशात. माझ्या रामाला भजन आवडतं, कथा कीर्तन निरूपण हे माझ्या रामाला विशेषत्वाने आवडतं. राम कशात कशात भजनाच्या रंगात, राम गुणाचा, राम गुणाचा, गुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम गुणाचा. राम गुणाचा, गुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम गुणाचा, गुणाचा शरण गाईल त्याचा, राम गुणाचा, गुणाचा शरण गाईल त्याचा, राम गुणाचा, राम गुणाचा, गुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम गुणाचा, राम गुणाचा, गुणाचा प्रेमे गाईल त्याचा, राम गुणाचा. श्रीराम जय राम जय जय राम. आवडतं त्याचं नाव. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. श्रीराम जय राम. एकदा एका संतांनी विचारलं की असं छान सामुदायिक नामस्मरण का करायचं? ते म्हणाले, असं छान टाळ्या वाजवत मुखाने नाम घ्यावं, त्याने
आपलं पाप निघून जातं म्हणाले. आमच्यासारखा एक चिकित्सक तिथं होता. तो म्हणाला ते पाप महाराज कुठे निघून जातं? ते म्हणाले जे नाम घेत नाही त्यांच्या शिरतं. तर सज्जनो, राम प्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे धरी रे मना आदरे प्रीती रामी. कारण या रामाला प्राप्त करण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले, पण तो राम मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे वीण जे ध्यान सर्वोत्तमाचे, असा तो राम आहे. माझा रामरायाचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, तुटे ना फुटे ना कदा देवराणा, चळे ना ढळे ना कदा दैन्यवान, दिसे ना कदा लोचनासी, कळे ना जनी मी पणासी. हा राम त्यालाच कळाला ज्याचा मीपणा संपला. आणि सज्जनो, धरी रे मना आदरे प्रीती रामी या वाक्याचा जर आपण नीट अर्थ विचार केला मनात, तर प्रेमाचा अर्थ एकच आहे, स्वतःला संपून टाकणं, स्वतःला समर्पित करणं, आपल्या स्वतःचं मी पण त्यागणं. बघा, लौकिक अर्थाने देखील प्रपंचामध्ये प्रेम आहे म्हणून आपण दुसऱ्यांसाठी किती कष्ट घेतो. स्वतःच्या कष्टाची देखील आपण कधी तमा बाळगत नाही. मग ते नातं नवरा बायकोचं असो, आई मुलाचं असो, प्रत्येक नात्यामध्ये समर्पण असेल तर ते नातं टिकतं, ते नातं हृदयापासून राहतं. आणि इथं समर्थ म्हणतात, कळे ना जनी मीपणासी. आपला मीपणा संपवायचा असेल तर या प्रेमरूपी रसायनामध्ये आपल्या स्वतःला विरघळून टाकावं लागतं. आणि हाच राम प्राप्तीचा संत अनुभवाचा मार्ग आहे. आमच्यासारख्या प्रापंचिकांना जमणारा मार्ग आहे. आम्ही कुठे ते पंचायती धूम्रपान साधणार? अहो, इथं दुपारी 12 वाजता जायची वेळ आली तरी छत्री घेऊन जाणारी लोक आम्ही. कुठलं ते पंचायती धूम्रपान आणि कुठलं हिमालय, कुठलं कप, आम्हाला ते जमणार नाही. पण आम्हाला एक मार्ग जमेल की या रामावरती आदराने प्रेम करण्याची कला आपण शिकू शकतो. हे प्रेम रामावरती कसं करावं हा देखील एक मोठा प्रश्नच आहे. प्रेम नावाच्या गोष्टीला काही शास्त्र आहे का? प्रेम नावाच्या गोष्टीला कुठलं पाठ्यपुस्तक आहे का? कुठला कोर्स आहे का? लौकिक अर्थाने देखील आमचे पूज्य बाबा विनोद सांगायचे, एकदा शाळेमध्ये, कोणी शिक्षक नाहीत ना, एकदा शाळेमध्ये एक सर मराठी बाईच्या, म्हणजे ज्या मराठी शिक्षिका आहेत त्यांच्या प्रेमात पडतात. मराठी शिक्षिकेच्या. आणि ते पहिलं प्रेमपत्र त्या मराठी शिक्षिकेला लिहून पाठवतात. त्या बाई ते प्रेमपत्र वाचतात आणि शुद्ध लेखनाच्या चुका काढून परत पाठवतात. असं तर्क बुद्धीने कुठं प्रेम शिकता येतं का? प्रेमाचं काही शास्त्र आहे
मी सहज विचार करत होतो आणि मग मला रामेश्वरमच्या आमच्या कथेची आठवण झाली. रामेश्वरम मध्ये आम्ही प्रभू रामचंद्रांच्या सख्यत्वाचे, त्यांच्या प्रीतीचे 7 पायऱ्या अभ्यासल्या होत्या की रामावरती प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. धरी रे मना आदरे प्रीती रामी, की रामावरती प्रीती करायची म्हणजे नेमकं काय करायचं. बघा, आमचा माधव हार्मोनियम मध्ये अतिशय प्रवीण आहे, विशारद करतो आहेच, गुरु कृपा पण त्याच्यावर आहे. मी त्याला आता सहज येताना म्हटलं, अरे म्हटलं माधव, असा कुठला राग आहे का रे जो संपूर्ण जातीचा आहे. आपल्यापैकी जे संगीत तज्ञ असतील त्यांना ही भाषा कळेल. 7 स्वरांचा आरोह आणि 7 स्वरांचा अवरोह असला तर त्याला संपूर्ण असं म्हटलं जातं. मग एक स्वर कमी झाला तर वेगवेगळी त्याची नावं आहेत, पण संपूर्ण जात ही अशी आहे जिथं आरोहामध्ये देखील संपूर्ण स्वर आहेत आणि अवरोहामध्ये देखील संपूर्ण स्वर आहेत. तर असा एखादा राग, त्या रागाचा आपण पहिले श्रवण करू आणि मग मला जो सांगायचा मुद्दा आहे तो आपल्या समोर ठेवतो. केदारनाथची चौपाई या रागात होती. भैरव रागामध्ये
आणि धप मग रेसा, जाताना साथ येतानाही तेच स्वर, जसा आरोह तसाच अवरोह. मला हे आपल्याला का सांगावं असं वाटतंय, कारण देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे येणे रीती, तेने करिता भगवंती सख्यत्व घडे नेमस्त. आपण जे भगवंताला प्रिय आहे तसंच आपलं जीवन आपण जगणं म्हणजे धरी रे मना आदरे प्रीती. रामाला जे जे काही आवडतं ते ते आपल्याला आवडलं पाहिजे बघा, हा आपला स्वभाव झाला पाहिजे. आणि मी तर रागदारी का मांडली, कारण 7 स्वरांमधून राग तयार होतो, तर या 7 सूत्रांमधून अनुराग तयार होतो. भगवंताच्या विषयी अनुराग, भगवंताच्या विषयी प्रीती, भगवंतावरती प्रेम. कारण की धरी रे मना आदरे प्रीती रामी म्हणजे नेमकं काय करायचं. अशा या भैरव राग सांगतोय 7 स्वरांचा. हा आम्ही केदारनाथच्या थंडीमध्ये 12,000 फुटावर 9 दिवस गात होतो. आणि सख्यत्वाचं कसं असतं, जेव्हा आपल्या परमसख्याचे गुणधर्म कोणी सांगायला लागलं की आपण जवळ बसवतो त्याला, अरे इथं बस, होय की नाही, आणि इथं बसून मला सांग माझ्या सख्याचे गुण. केदारनाथला जेव्हा आम्ही रामकथा गाण्यासाठी गेलो, आम्हाला ध्यानीमनी नव्हतं. आपल्यापैकी किती जण केदारनाथला गेले मला कल्पना नाही, पण अत्यंत दुर्गम असं स्थान, त्या 12,000 फुटावरती कथा करायची एवढ्या एका निश्चयाने आम्ही गेलो. महादेवाने आमच्या कल्पनेच्या पलीकडे ती कथा केली. कशी? स्वतः मांडव घालून ठेवला होता, स्वतः मांडव कथेच्या आधी घालून ठेवला. आणि कुठे घातला? मंदिराच्या भिंतीला लागून. आणि मला कोणी डिस्टर्ब करू नका म्हणून खाली रस्ताही बंद करून टाकला. कोणी वरती येणं नाही, कोणी खाली जाणं नाही. 13 दिवस आम्ही रामाची कथा केदारनाथच्या मंदिराला लागून गात होतो. तो हा अनुरागाचा राग भैरव. असं सांगायचा उद्देश असा की रामाला जे जे काही आवडतं ते ते मला आवडायला लागलं ना की आपली प्रीती रामाविषयी निर्माण झाली बघा. पण आता गंमत अशी आहे की रामाचा स्वभाव एवढा संकोची आहे की रामराया कधी मुखाने बोलतच नाही मला काय आवडतं. रामायणामध्ये जर काही संशोधन घडलं असेल तर या रामाच्या स्वभावाचं संशोधन मी फार केलं. माझा राम कसा आहे, काय आवडतं माझ्या रामाला. रामाने आपल्या मुखाने कधीच सांगितलं नाही मला काय आवडतं. कारण महाराजांचं वाक्य काय आहे, माझ्याकडे जो जसा आला तसा मी त्याचा स्वीकार केला म्हणे. मी कधी असं म्हटलं नाही की तो असा असता तर मला आवडला असता, नाही. रामाने देखील सगळ्यांचा स्वीकार केला आयुष्यामध्ये. त्यामुळे रामाने कधी स्वतःची अशी गुणात्मक अशी अवस्था ठेवलीच नाही की मला हे आवडतं. पण संतांनी मात्र रामाच्या स्वभावाचं विश्लेषण रामायणामध्ये अनेक ठिकाणी केलं आणि त्यातून नेमकं रामाला काय आवडतं हे इनडायरेक्टली सांगितलं. आणि ते
अधोरेखित केलेला रामाचा स्वभाव मला या 7 पायऱ्यांमध्ये सापडला. काय आवडतं रामाला? पहिला गुणधर्म रामाला आवडणाऱ्या गोष्टींचा, जो आपल्याला आवडायला लागला की समजायचा आरोह अवरोह एक होऊ लागला. त्याच्या साला आपला सा लागला, त्याच्या रेला आपला रे लागला, त्याच्या गला आपला ग लागला. तर रामाला पहिलं काय आवडतं? हनुमंताने सुंदरकांडामध्ये रामाला काय आवडतं याचं पहिला गुणधर्म विभीषणाला सांगितला. काय म्हणाला तो? सुनहु विभीषण प्रभु कै रीति. हे विभीषण ऐक, सुनहु विभीषण प्रभु कै रीति, करहि सदा वक पर प्रीति, करहि सदा से वक पर प्रीति. रामाला त्याची सेवा करणारा अत्यंत प्रिय आहे. पहिला गुणधर्म रामाची सेवा. हनुमंत का प्रिय रामाला? कारण माझ्या हनुमंताने रामाची सेवा केली. जो रामाचा दास होतो, रामाचा सेवक होतो. सजनो, या रामाची प्रीती धरण्यासाठी धरी रे मना आदरे प्रीती रामी, यामध्ये सगळ्यात पहिला गुणधर्म आहे सेवा. सेवा 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 या कार्याची व्याख्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज करताना म्हणतात की गुरु सेवेमध्ये देह झिजवल्याशिवाय देहबुद्धी जात नाही आणि देहबुद्धी गेल्याशिवाय खरी सेवा घडत नाही. हा समर्पणाचा शास्त्राचा मार्ग आहे. इथं माझं मला मी पण संपवायचंय आणि माझं मी पण संपवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे रामाची सेवा. रामाची सेवा. आपण म्हणाल रामाची सेवा म्हणजे दादा दिवस रात्र मंदिरामध्ये उभं राहायचं का? पुजाऱ्यांच्या हाताखाली मंदिर साफसफाई करायची का? रामाच्या समोर निरंतर पडेल ते काम करायचं का? अर्थात हे सगळं आहेच, अर्थात हे सगळं आहेच. पण रामसेवा हे वाक्य एवढ्या पुरतं मर्यादित नाही. सेवा या शब्दाचा साधा सरळ अर्थ आहे आपल्या पलीकडे जाऊन जीवन जगणं. आपल्या पलीकडे जाऊन. बघा, या हातांना सवय केवळ ओढणं स्वतःकडे, स्वतःचा स्वार्थ साधणं. ज्या वेळेला तुमची मनोवृत्ती तुमच्या पलीकडे जाऊन तुम्हाला स्वतःला कोशिश घेऊन दुसऱ्याला सुख देण्याच्या दृष्टीने तुम्ही आचरण करायला लागता, लक्षात घ्या तुम्ही रामसेवेमध्ये आहात. तुम्ही रामसेवेमध्ये आहात. मग ती सेवा कशाच्याही स्वरूपाची असेल, एखाद्या गरजू विद्यार्थ्याची फी भरणं असेल, एखाद्या आडल्या नडलेल्या रुग्णाची सेवा करणं असेल. अहो सोडा, प्रत्येक ठिकाणी पैसा द्यायला पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडे वेळ असेल तर कोणासाठी 2 तास दवाखान्यामध्ये जाऊन बसणं असेल आणि यापैकी काहीही जमत नसेल तर हे 2 हात जोडून रामासमोर त्याच्यासाठी प्रार्थना करणं असेल, यापैकी काहीही करा. नेसेसरी नाही की प्रत्येक वेळेला फक्त मंदिरात केलेली सेवाच म्हणजे रामसेवा. आपला देह झिजवणं एखाद्या निष्काम कर्मासाठी, एखाद्या निष्काम कार्यासाठी जीव तोडून जगणं ही रामसेवा आहे. लक्ष्मणाने काय केलं आयुष्यभर रामाला प्राप्त करण्यासाठी? दंडकाप्रमाणे उभा राहिला रामाच्या समोर. आमच्या ब्रह्मानंद महाराजांनी काय केलं? कसे प्राप्त केले महाराज? सेवा सेवा, दिवस रात्र सेवा. तर मला असं वाटतं की धरी रे मना आदरे प्रीती रामी, याची 7 पैलू आहेत रामावरती प्रेम करण्याचे. त्यातला पहिला पैलू आहे सेवा.
आज मला संपूर्ण 9 दिवसाची कथा तुम्हाला 2 तासात सांगायची. त्यामुळं स्पर्श करत करत पुढे जातो. पण ही सूत्र ज्यांनी लक्षात ठेवली त्याच्यासाठी फार मोठा लाभ त्याला प्राप्त होऊ शकेल. पहिली गोष्ट आहे रामाची सेवा, मनापासून एखाद्या निष्काम कर्मासाठी झटणं, आपल्या पलीकडे जाऊन जगणं. दुसरी गोष्ट आहे जी रामाला अत्यंत आवडते. पुन्हा संशोधन, काय आवडतं रामाला? माझा रामराया स्वतःच्या मुखाने एका ठिकाणी म्हणालाय, निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. रामाला आवडतं ते म्हणजे मनाचं अत्यंतिक सरळपण, अत्यंतिक सरळ, ज्याच्या मनामध्ये कुठलाही कपट नाही, छल नाही, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तो कुठलाही प्लान तयार करत नाही, कुठलाही नेटवर्क तयार करत नाही. तो अत्यंतिक सरळ आहे. आजच्या काळामध्ये या विद्वत्तेने जर आमच्याकडून काही हिरावून घेतलं असेल ना, तर आमचं सरळ पण हिरावून घेतलंय. कारण आजच्या काळात लोकांना असं वाटतं की जो जेवढा चतुर, जो जेवढा व्यवहारामध्ये दुसऱ्याला फसवू शकतो, तोच या काळामध्ये यशस्वी असा मानला जातो. पण सज्जनो, एक लक्षात घ्या, तुम्ही व्यवहाराच्या अंगाने कदाचित असं वागून यशस्वी व्हाल देखील, पण तुम्ही चतुर होणार नाही. कारण चतुर कोण आहे? ज्याला आपला खरा नफा कळतो. आणि खरा नफा काय आहे? राम हा खरा नफा आहे. पण या चतुराईमध्ये, या कपटीपणामध्ये तुम्ही आपल्या हातून रामाला घालवून बसता. कधीच तो राम तुमच्यावरती प्रसन्न होणार नाही. तुम्ही वाटेल ते करा, कितीही सेवेचा अवडंबर करा, कितीही दिखावा करा, पण ज्याच्या मनाची सरलता नाही, ज्याच्या मनामध्ये निष्कपट भाव नाही, सज्जनो, त्याला रामाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्यामुळं धरी रे मना आदरे प्रीती रामी, यामध्ये अत्यंत महत्वाचं सूत्र आहे सरलता. सरलता. समर्थांचा एक शिष्य होता अज्ञान नावाचा, त्याचं नावच अज्ञान. एकदा समर्थांची स्वारी शिष्यांच्या समवेत वाराणसीला निघाली. समर्थांनी सांगितलं, अज्ञाना, आम्ही जरा वाराणसीला गंगा स्नानाला चाललोय. आता त्या दरम्यान रामनवमीचा उत्सव येणार आहे. आम्ही इथं नसूत. या वेळेला सगळी उत्सवाची जिम्मेदारी तुझ्यावर. इथून हलायचं नाही. आता तो जुना काळ हो, आजच्या सारखं काही रेडीमेड बेतकूट नसायचं. सगळं दळण, टिपण, कांडण सगळं स्वतः करायचं. अज्ञान बिचारा आमचा गुरुची आज्ञा म्हणून सगळं करतोय, पण त्याचं किती सरळ पण होतं मनाचं. जात दळतानाही रामाकडे बघून म्हणायचा, हे अरे रामा, काय असा उभा आहे? तुझा उत्सव आहे ना, तू कर ना काहीतरी. काय माझ्याकडे बघत बसलाय? आणि अगं आई, तुला कसं नाही का काही वाटत? जा ना जरा स्वयंपाकघर सांभाळ की, मी एकटा काय काय करू आता? काय सरळपण. आणि लक्ष्मणा, अरे ते सरपण आणायचंय, सगळं आणायचंय बाबा सामान, तू काय तिथं उभा आहेस? एक दिवशी काय झालं, या अज्ञानाची भक्ती एवढी सरळ की रामराया खरंच उतरून धनुष्य खाली ठेवून, अरे अज्ञाना, काय बाबा सारखं म्हणतोस, काय करायचंय? बर प्रभू आलाय ना, थांबा, तुम्ही नका काही करू. अगं आई, तू पहिले स्वयंपाकघर सांभाळ. बर मी जाते. जानकी माता स्वयंपाकघरात, लक्ष्मणराव आपले बाहेर. राम म्हणाला, मी काय करू? नाही, तू सिंहासनावर बसून राह, तू काही करू नकोस. हनुमंत म्हणाले, अरे तू बाजूला हो, मी जात करतो. मला वाटतं हनुमंताने केवळ एकदाच फिरवलं असेल. क्षणामध्ये
नारळाचं पीठ, जो राक्षसांचं निर्दलन करतो तो आमचा हनुमंत. त्याच्यासाठी हे पीठ करणं काय. सुरू झाला उत्सव. पहिल्या दिवशी आईने, जानकी मातेने, बघा सरलतेमध्ये, धरी रे मना आदरे प्रीती रामी, फुंकडी मारून मारून जानकी माता शेगडीच्या धुराने तिच्या सुंदर डोळ्यांमधून अश्रू बाहेर येत आहे. गव्हाची खीर केली. सगळेजण पंक्तीला बसले. जानकी मातेने स्वतःच्या हाताने प्रभू रामचंद्रांना, लक्ष्मणाला, हनुमंताला, अज्ञान शिष्याला सगळ्यांची पानं वाढली. सगळेजण आता भोजनाला बसणार. रामाचं लक्ष अज्ञानाकडे. अरे अज्ञाना, रडतोस का बाबा? गव्हाची खीर माझ्या गुरूंना आवडते. मग ते नसताना मी कशी खाणार? त्यांनी पहिले खाल्ली पाहिजे. रामराय म्हणाला, अज्ञान जोपर्यंत खात नाही तोपर्यंत मी खाऊ शकत नाही. लक्ष्मण हनुमंत म्हणाले, रामराय तू खात नाही तोपर्यंत आम्ही खाऊ शकत नाही. आली का पंचायत? रामरायाने हनुमंताकडे बघितलं. म्हणे, जा बाबा, वाराणसीला यांना घेऊन जा. एका मस्त कुंड्यामध्ये भरपूर खीर घेऊन हनुमंताच्या जवळ अज्ञान शिष्य आला. म्हणे, आता काय? चला म्हणे वाराणसीला. बोर्डिंग पास कुठे? म्हणाले. सीट नंबर काय? रामराय म्हणायला लागला, अरे मला जिथं बसवलं तिथंच बसव, खांद्यावर. काय बघा, शिष्याचा अधिकार, सरलतेचा अधिकार. अज्ञानाला हनुमंताने तिथंच बसवलं जिथं रामरायाला बसवलं होतं आणि गेलं उड्डाण करत वाराणसीला. एका झाडामागे उतरवलं. म्हणाले, बघ तिथं तुझे समर्थ आहेत, जा. आणि हा अज्ञान आमचा लहान मुलासारखा रडत रडत, समर्थ समर्थ बघा मी काय आणलंय. अरे अज्ञान, तू इथं कसं? कधी निघालास? अरे आम्हीच काल पोहोचलो. म्हणजे तू पण आमच्याबरोबर निघाला की काय? नाही नाही, मी आत्ता आलो. आत्ता? कोण घेऊन आलं? तो काय म्हणे, हनुमंत घेऊन आलाय. समर्थांच्या समोर हनुमंत. आणि समर्थांनी सगळं काही जाणलं. काय अज्ञानाचा अधिकार होता. नाव ज्याचं अज्ञान आहे त्याने रामाला कसं प्राप्त केलं? धरी रे मना आदरे प्रीती रामी. फक्त निष्काम सरळ भावनेने. महाराज म्हणायचे, तुम्ही माझ्याशी बोला, मी तुमच्या घरातला कोणीतरी आहे या भावनेने. पण आम्ही बोलू शकत नाही, कारण आम्हाला वाटतं, अरे हा फोटो कसा ऐकेल, ही मूर्ती कशी ऐकेल. ही सरळता सज्जनो, ही आमच्या लॉजिकल थिंकिंग मुळे आमच्या आयुष्यातून निघून गेली. जड जड सर्टिफिकेट आम्ही मिळवली, पण सोपी जीवनाची सरळता घालून बसलो. बघा, पहिला सा आहे तो म्हणजे सेवेचा. ऋषभ आहे तो आहे सरळतेचा. गंधार काय आहे? धरी रे मना आदरे प्रीती रामीचा गंधार आहे. स्वीकार स्वीकार स्वीकार. जीवनामध्ये जे जे काही घडतं आहे ते रामाच्या इच्छेने घडतं आहे आणि ते माझ्या कल्याणाचं आहे. ही भावना जीवनामध्ये स्वीकारणं हे धरी रे मना आदरे प्रीती रामी याचा गंधार आहे. त्याचं तिसरं सूत्र आहे. मला आठवतं, आमच्या गोंदवल्याला बऱ्याच वर्षापूर्वी मी जायचो सुरुवातीला, तेव्हा एक व्यक्ती पौर्णिमा करायचा माझ्या बरोबर. काहीतरी त्याचं काम अडलं होतं. बरेच वेळेला गोंदवल्याला भेटला आणि त्यानंतर बऱ्याच वर्ष आलाच नाही आणि खूप वर्षानंतर तो मला भेटला. म्हटलं, काय झालं, तुम्ही येत नाही आजकाल, नाही जमत म्हणे. बरं म्हटलं तुमचं काहीतरी काम होतं, ते झालं का पूर्ण? नाही झालं. मग म्हटलं, काय केलं तुम्ही? म्हणे, मी गुरु बदलले म्हणे माझ्या. या गुरुकडे काम होत नाही म्हणून मी गुरुच बदलून टाकले. सच्चनो, जरी हा विनोदाचा भाग असला तरी आमच्यापैकी बहुतांश लोकांची हीच अवस्था आहे की माझी शेजारी कधी तुझं नाम घेत नाही आणि तिचं मात्र सगळं चांगलं होतंय आणि मी इथं तुझ्या माळाच्या माळा फिरवते आणि माझं एवढं छोटं काम करायला तयार होत नाहीस तू. सज्जनो, या सगळ्या गोष्टींमध्ये मनुष्याचा एकच वाद असतो. आपल्या प्रारब्धाशी म्हणा, रामाच्या इच्छेशी म्हणा,
पण आम्हाला धरी रे मना आदरे प्रीती रामी यामध्ये एक गोष्ट जमत नाही, आणि ती म्हणजे त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहणे. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है, यहाँ यूं भी वाहवा है वहां यूं भी वाहवा है. फार अवघड आहे सचिन, फार अवघड आहे. मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की मनुष्याची श्रद्धा ढळते. ही प्रीती वगैरे या सगळ्या गोष्टी क्षणामध्ये उडून जातात. आणि इथं माझ्या समर्थांनी शब्द वापरलाय, धरी रे मना आदरे, ही आदराने प्रीती ठेव. आणि आदराने प्रीती ठेवण्याचं हे तिसरं अत्यंतिक अवघड मर्म आहे, स्वीकार. स्वीकार. जेव्हा माझा रामराया वनात जाण्यासाठी इच्छुक होता, तेव्हा एक सगळ्यात मोठा प्रश्न होता रामासमोर की आपल्याला वनात धाडणार कोण. कैकेयीच्या हृदयामध्ये रामराया प्रगटला. बघा, झाडाचं पान देखील ज्याच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही, तो रामराया कोणाच्या तरी इच्छेने वनात जाईल का? तो स्वतःच्या इच्छेने जाणार. म्हणून माझ्या गोस्वामी तुलसीदासांनी फार छान लिहिलं, राम वनवासात गेला नाही, गेला असं कधीच त्यांनी लिहिलं नाही. त्यांनी असं लिहिलं, रामाने अयोध्येचा त्याग केला. जे काही केलं ते रामाने केलं. रामाला कोण वनवासात धाडणार? राम स्वतःच्या इच्छेने अयोध्येचा त्याग करून गेला. कसा केला? कैकेयीच्या हृदयामध्ये प्रगटला. आणि कैकेयीला म्हणाला, आई रामा, अरे बाळा, एवढ्या मध्यरात्री काय हवंय तुला बाळा? आई, माझं एक कार्य होतं तुझ्याकडे, करशील? काय कार्य हवंय? तुझ्यासाठी प्राण देऊ का? याच्यापेक्षा माझ्याकडे अजूनही काही बहुमूल्य नाहीये. नाही आई, तसं नाही, प्राण देण्याची गोष्ट नाही. आई, माझ्या कार्याचं तू निमित्त होशील. काय कार्य बाळा? मला वनामध्ये जायचंय आई, माझं कार्य करण्यासाठी, आणि मला वनामध्ये धाडण्यासाठी तू निमित्त हो. कैकेयी आवडला गेला, म्हणाले, अरे रामा, तू माझा प्राणप्रिय आहेस, तुला वनात धाडू मी? हो आई, जर तुझं खरं प्रेम असेल ना, तर हा विषाचा प्याला तुला प्यायचा आहे बघ. कैकेयीने त्या गोष्टीचा स्वीकार केला मनोमन. ठीक आहे रामा, तुझी इच्छा असेल तर मी होईन निमित्त. आई, एक मिनिट, स्वीकार करण्याच्या आधी त्याचं मूल्य तर विचारून घे. काय मूल्य असेल बाळा प्राणापलीकडं? त्याहूनही जास्त आहे. काय मूल्य आहे? आई, या रामायणाच्या पश्चात या भूतलावरती अनेक सुकन्या घराघरांमध्ये जन्म घेतील. त्या प्रत्येक सुकन्येचं नाव त्यांचे माता पिता प्रेमाने जानकी ठेवतील, कौसल्या ठेवतील, उर्मिला ठेवतील, पण कोणीही आपल्या मुलीचं नाव कैकेयी ठेवणार नाही. ही शिक्षा आहे म्हणे त्याच्यासाठी. माता कैकेयी म्हणाली, चालेल बाळा, तुझ्यासाठी मी हा विषाचा प्याला देखील स्वीकारेन. सजनो, जीवनामध्ये राम इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहता येणं हे अत्यंतिक अवघड आहे. पण धरी रे मना आदरे प्रीती रामी, यामध्ये एक करावं, नो कंप्लेंट्स. इथं रामनवमीला बघा, रामदासी भिक्षा मागितली जाते ना, झोळी. काय टाकाल त्याच्यामध्ये? तांदूळ, पैसा, अडका, जे काही तुमच्या इच्छेला येईल ते तर टाका, पण एक गोष्ट मात्र प्रत्येकाने टाका, जीवनातल्या सगळ्या तक्रारी त्याच्यात टाकून द्या. बस, रामा ठेवलाय तसा आनंदात आहे, खुश आहे, काही तक्रार नाही बघा आयुष्याकडून. जे आहे ते सगळं काही तू माझ्या हिताचंच करतोयस, माझ्या कल्याणाचंच करतोयस. माझे समर्थ उगीच म्हणत नाही तो देहे दुःख ते सुख मानित जावे. देहाचं दुःख, हा प्रपंच, यातली न्यूनता, हे कुठलीही गोष्ट रामावरती खापर फोडणं, आपल्या कर्मावरती खापर फोडणं थांबवणं म्हणजे या सारे हा गंधार आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं. स्वीकार, स्वीकार, स्वीकार. त्यामुळे पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सेवा. दुसरी गोष्ट
काय सांगितली? सरलता. आणि तिसरी गोष्ट आपण आता बघितली, तो म्हणजे जीवनामध्ये स्वीकार. चौथी गोष्ट सारे ग म, मध्यम. आपण मध्यमवर्गीयच लोक असतो. त्या मध्यमवर्गीयांचा म काय असतो? आमचं सर्वच काही मध्यम असल्यामुळं या रामभक्तीमध्ये हा म जो आहे त्याचं नाव आहे सर्वोच्च मूल्य. तुमच्या जीवनामध्ये सर्वोच्च मूल्य काय आहे? व्हॉट इज द सुप्रीम व्हॅल्यू? ज्याला आमचे पूज्य बाबा म्हणायचे. सुप्रीम व्हॅल्यू काय? सुप्रीम व्हॅल्यू म्हणजे काय की जी काढून घेतलं असता आपल्याला जगता येणं अशक्य होतं. जी काढून घेतलं असता आपल्याला जगता येणं अशक्य होतं, ती आहे आपल्या जीवनाची सुप्रीम व्हॅल्यू. आणि बघा, आज आम्ही धरीने मना आदरे प्रीती रामी या सूत्राचं चिंतन करतो. हे प्रेम बघा, अनेक कवी प्रियकर प्रेयसीच्या कथा लिहिताना लिहितात ना की तो प्रियकर वारल्याची किंवा प्रेयसी गेल्याची वार्ता ऐकतात हा देखील आपला प्राण त्यागून जातो. कारण ती त्याच्या जीवनाची किंवा तो तिच्या जीवनाचा सुप्रीम भाग होता, व्हॅल्यू होती. आणि ते निघून गेल्यानंतर सगळं हे जीवन शून्य झालं. आमच्या जीवनामध्ये राम आम्हाला हवा आहे, पण आमची रामाची व्हॅल्यू आमच्या जीवनामध्ये खूप खाली आहे, खूप खाली. रामावरती प्रेम करणं म्हणजे माझा प्राणाचा प्राण राम आहे. या भूमिकेमध्ये ज्याला राहता येतं. भरताने रामाला कसं प्राप्त केलं? रामाला फक्त एकच त्याने जीवनामध्ये आपलं सुप्रीम व्हॅल्यू या रूपाने स्वीकारलं. सर्वोच्च मूल्य काय नव्हतं भरतासमोर प्रलोभन. भरताच्या समोर अयोध्येचं राज्य होतं, नीती त्याच्या बाजूनी होती, वडिलांनी दिलेलं वरदान त्याच्या बाजूनी होतं, कैकेयीची इच्छा होती, प्रजाजनांची इच्छा होती, सगळं काही भरताच्या बाजूने होतं. भरताने हो म्हणण्यामध्ये गैर काहीही नव्हतं की अयोध्येचं राज्य स्वीकार. पण माझ्या भरताला त्याच्या जीवनाचं सर्वोच्च मूल्य कळालं की जो माझा राम सांगेल त्याप्रमाणे हा भरत वागेल. आणि त्यामुळे सज्जनो, भरत आज या रामायणामध्ये एखाद्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे. ध्रुव ताऱ्याप्रमाणे ज्याने रामावरती आपला जीव ओवाळून टाकला ना. सज्जनो, एक लक्षात घ्या. तुम्ही म्हणाला हो दादा, हे सर्वोच्च मूल्य आमच्या पगारापेक्षा आम्हाला अधिक वाटत नाही, आमच्या बँक बॅलन्स पेक्षा आम्हाला तो जास्त वाटत नाही. हा आमचा फार संकुचितपणा आहे. मी एक व्यापारी, बिझनेसमन. तुम्हाला जेव्हा मी हे सांगतो तेव्हा मी तुम्हाला अनुभवातून सांगतो, करून सांगतो की तुम्ही रामाला आपल्या जीवनातलं सर्वस्व माना. जीवनात सगळी सुख तुमच्या पायाशी लोळून घेतील बघा, सगळी सुख. आणि त्या सुखांमध्ये असतानाही तुम्हाला ती असली काय आणि नसली काय अशी निसंगता या सुखांमुळे होईल. या सुखाच्या अभिलाषेने जर तुम्ही रामाला सर्वोच्च मूल्य देत असाल तर तुमचा व्यापार सुटला नाही. अजून व्यापार तर तेव्हा सुटला की जेव्हा ती आली काय आणि गेली काय यानी फरक पडत नाहीये, पण मी माझ्या जीवनामध्ये त्या रामाला घट्ट धरून ठेवलाय. तर सज्जनो, पहिली गोष्ट आहे सेवा, दुसरी सरलता, तिसरा म्हणजे आपल्या जीवनामध्ये या रामाच्या विषयी असलेला स्वीकार, त्याच्या इच्छेने जीवन जगणं. चौथी गोष्ट आहे त्याच्याबद्दल असलेलं सर्वोच्च मूल्य, सर्वोच्च मूल्य. पाचवी गोष्ट आहे सारे ग म प, आणि तो आहे पंचम. पंचम हा रागामधला अत्यंत गोड स्वर आहे, मधुर स्वर आहे. पंचम स्थिर स्वर आहे ना, स्थिर स्वर आहे, अचल आहे. तो हालत नाही. स्थिर स्वर आणि अचल मध्ये म्हणजे फिरणाऱ्या स्वरांमध्ये काय, त्याच्यामध्ये कोमल आणि तीव्र असे दोन स्वर असतात किंवा शुद्ध असतो. पण पंचम हा एकच असतो. त्याला ना इकडं आहे ना त्याला तिकडं आहे, तो बस पंचम.
त्याच्याशी सतत समरस होऊनच गावं लागतं. त्याला ना कोमल करता येतं ना तीव्र करता येतं. तो जसा आहे तसंच गावं लागतं, त्याच्याशी समरस व्हावं लागतं. रामाला जे आवडतं त्याच्याशी समरसता आहे राम प्रीतीचा पंचम. त्याच्यामध्ये बिलकुल इकडं तिकडं नाही. आपण विष्णू सहस्रनामामध्ये रामाला काय आवडतं? राम कोण आहे? स्तुती स्तोता रणप्रिया. तो स्तुती प्रिय आहे, त्याला स्तोत्र आवडतं, त्याला त्याच्या नामाचा गजर आवडतो, त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याची भक्ती आवडते. श्रीमद भागवतामध्ये देखील हा श्लोक आहे ना, नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदये रवो मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जिथं माझे भक्त मनापासून संकीर्तन करतात नारदा, मी तिथं तिष्ठत उभा राहतो म्हणे. मला तिथं बोलवावं लागत नाही, आमंत्रण द्यावं लागत नाही, मी धावत येतो आणि जिथं माझे भक्त अत्यंत मनापासून भजन करत असतात, त्याची स्तुती गात असतात. रामराया अयोध्या कांडातून अरण्य कांडामध्ये का प्रवेश करतो? कारण त्या अरण्यामध्ये त्याच्या भक्तीशी समरस झालेले एकाहून एक विलक्षण साधू त्याला तिथे दिसतात. आणि माझा रामराया प्रत्येक आश्रमामध्ये जातोय, शबरीची उष्टी बोरं खातोय, संतांची स्तुती ऐकतोय. आश्चर्यकारकरित्या रामराया प्रत्येक आश्रमामध्ये जाऊन या संतांच्या भक्ती रसात जे समरस झालेले आहेत. सज्जनो, ही समरसता आहे पंचम जीवनाचा, ज्याला ना कोमल आहे ना तीव्र आहे. आमच्या गोंदवल्याला एक साधक होते, त्यांचं एक फार सुंदर वाक्य होतं. ते म्हणायचे मला नेहमी गमतीने की बाहेरची कंडिशन काहीही असू दे, आतमध्ये रामाने एअर कंडिशन ठेवलंय म्हणे. काय सुंदर वाक्य आहे. बाहेरची कंडिशन काही असू दे, आतमध्ये रामाने एअर कंडिशन ठेवलंय. सज्जनो, हा पंचम आहे जीवनाचा. आमच्या समर्थांनी देखील हेच सांगितलं ना, हरुषकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांतिकाळी निद्राकाळी नामस्मरण करावे श्रीनाम. कुठलीही जीवनाची स्थिती असो, कुठलाही ऋतू असो, आणि एक लक्षात घ्या, महत्वाचं सूत्र आहे, प्रेम परीक्षेशिवाय नाही. प्रेम प्रेम या गोष्टी बोलणं सोपं आहे. बघा, संसारामध्ये देखील प्रेम करता येणं यामध्ये परीक्षा आहे. इथं तर रामाची प्राप्ती आहे. गोस्वामी तुलसीदासांनी रामभक्तीचे 6 ऋतू सांगितले. आता वेळ नाही तेवढे 6 ऋतू सांगायचे, पण त्या रामभक्तीच्या 6 ऋतूंमध्ये एक ऋतू ज्याला काटो जरा हे म्हणजे एक ऋतू फक्त त्यांना गातो, कारण रामायण हे गाण्याचं शास्त्र आहे. गायलं नाही तर रामायण नाही. हिम हिम सैल सुता शिव हिम हिम सैल सुता शिव हिम हिम सैल सुता शिव हिम हिम सैल सुता शिव
काही ऋतूंची चर्चा श्रीशैलम मध्ये केली होती. त्यामध्ये एक ऋतू आहे, आधीच्या ऋतूंचं मी स्पष्टीकरण देत बसत नाही. ज्या ऋतूची मला चर्चा करायची आहे तो ऋतू आपल्या समोर ठेवतो. रामायणाचे 6 ऋतू गोस्वामीजी गातात. त्यामध्ये ते म्हणतात ग्रीष्म दुसह राम बन गवनु. हा ग्रीष्म ऋतू, हा वैशाख काय आहे? रामाचं वनवासामध्ये जाणं हा रामायणातला ग्रीष्म ऋतू आहे. आणि या रामाच्या मागे जे जे कोणी गेले, पंथ कथा खर आतप पवनु. बघा उत्तर भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये एक शब्द असतो उन्हाळ्यामध्ये, बहुत लूह चल रही है, लूह चल रही है. गरम, इतकं गरम वारा असतं की तुम्ही एअर कंडिशन शिवाय बसूच शकत नाही. ही लूह असते, अंगाला जाळणारी. गोस्वामीजी म्हणतात अशा माझ्या वनामध्ये गेलेल्या रामाचा मार्ग कसा आहे? पंथ कथा खर आतप पवनु. तो पंथ आहे जिथं लूह सहन करावी लागते, प्रचंड ताप. आणि ज्याला राम हवाय ना सज्जन, त्याला देखील याच मार्गावरून जावं लागतं. हा मार्ग कधी मिटत नाही. त्या रामाकडे जाताना स्वतःला मारावं लागतं. मध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा. मी माझ्या डोळ्यांनी माझं मरण पाहिलं. आम्ही मंडळी का रामाकडे जायला तयार नाही? कारण चुकून माकून जर एक पाऊल टाकलं तर तो पहिला बसणारा चटका आम्हाला मागे घेतो. बघा, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय सगळं ठीक आहे, पण आम्हाला त्या अल्पधारिष्ट्याची देखील तयारी नाही. कारण रामाकडे जाण्यासाठी ज्याने पाऊल उचललं त्याला अनंत वेदना, अनंत यातना, कदाचित बाह्यांगाने सुख असतील पण आतमध्ये मात्र एक त्याला प्रचंड मोठं निर्वात पोकळी सोलत राहते, झिजत राहतो तो कणकण. एक एक क्षण त्याच्याशिवाय जाणं, तेव्हा करुणाष्टकाचा अर्थ कळतो. तुझं वीण रामा मज कंठ वेना. करुणाष्टक गाणं सोपं आहे, करुणाष्टक जगणं फार अवघड आहे सज्जन, फार अवघड आहे. आणि त्याला जगायची संधी मिळणं यासारखं सद्भाग्य नाही. कारण तो तेच जगू शकतो जो रामाच्या या पंथ कथावरती, या वनाच्या मार्गावरती चालायची तयारी करतो. आणि अशा मार्गावरती चालताना समरसता ठेवता येणं फार अवघड आहे. समरसता. कारण अरे रामा, मी तुझं भजन करतोय ना, मग तुला कळत नाहीये का रे रामा? असं म्हणून आम्ही त्या रामाच्या भजनापासून नेहमी दूर होतो सचिन. आणि रामराया देखील अयोध्येच्या नगरवासियांना जिथं चकमा देऊन पळून जातो वनामध्ये, रामाने वनवासामध्ये जाताना तमसा किनारी सगळ्या अयोध्यावासियांवरती मोहिनी घातली. सगळे झोपून गेले आणि माझा रामराया निघून गेला तिथून. रामाच्या मागे जाणं जिथं अयोध्यावासियांना जमलं नाही तिथं आम्हा प्राधिकरण वासियांना जमेल. ही गंमत आहे.
समरसता, धरी रे मना आदरे प्रीती रामी, हा पंचम आहे जो प्रत्येक अवस्थेत स्थिर राहायला पाहिजे. आणि मग येतो दैवताची वेळ. दैवत हा ठहराव आहे. त्या ठहरावावरती उतरताना एक गोष्ट आहे, तुम्हाला संपूर्णपणे रिकामं व्हावं लागतं तिथे. धरी रे मना आदरे प्रीती रामी, हे शरणागतीचा स आहे. हा दैवत शरणागती, संपूर्ण शरणागती, समर्पित भावनेने आपलं जीवन संपूर्णपणे रामावरती ओवाळून टाकण्याची अवस्था. हा दैवत आहे जीवनाचा. हा अनुराग निर्माण करायचा असेल. आमच्या ब्रह्मानंद महाराजांनी एकच गोष्ट केली, जेव्हा श्री ब्रह्मचैतन्यांच्या चरणांवरती आपलं मस्तक टेकवलं, उचलायला तयार होईना. महाराज म्हणाले, बुवा काय हवंय आपल्याला? म्हणाले, महाराज ही बुद्धी काढून घेतली असं म्हणा, तर हे डोकं उचलतो म्हणे वरती. सुजनो, आपल्या या सगळ्या भ्रमित मन कळेना, हित ते आकळेना, या अवस्थेला एकच कारण आहे, आमची शरणागती होत नाही. शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता. जैसे बालक वाढवी माता, नाना यत्ने करून. एकदा आम्ही त्याचे झालो, जो साधूचा अंकित जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला. नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरु पादुकाला. सजनो, त्याचं होणं म्हणजे आपलं सर्वस्व त्याच्याकडे सोपवणं. पूज्य मोरारी बापू त्यांच्या कथेमध्ये एक वाक्य एकदा बोलले होते, एक तो गुरु के हो जाओ, एक तो गुरु पर सब छोड़ दो, या गुरु को ही छोड़ दो. एक तो गुरु पे सब छोड़ दो, या गुरु को ही छोड़ दो. हे अर्धवट अवस्थेमध्ये राहू नका. शरणागती. रामाकडे एकदा सगळं सोपवलं की रामाचा आपल्या जीवनामध्ये या प्रेमाचा आपल्याला आविष्कार दिसून येतो. सच्चर कल्पनेच्या पलीकडे रामराया बाह्यांगाने कदाचित सुदामासारख्या दारिद्र्यात ठेवेल, पण अंतरंगामध्ये मात्र मी म्हटलं तसं बाहेरची कंडिशन काही असली तरी आतमध्ये एअर कंडिशन ठेवणारा रामराया. एकदा त्याच्यावर सोपवून तर बघा. तो उभाच आहे तुमचा स्वीकार करण्यासाठी. धरी रे मना आदरे प्रीती रामी, ह्याचे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे पदर आहेत. सेवा आहे, सरलता आहे, स्वीकार आहे, सर्वोच्च मूल्य आहे, समरसता आहे आणि शरणागती आहे, समर्पित भाव. आणि शेवटचा निषाद हा या स्वरांचा राजा, त्याच्यामध्ये एक विलक्षण कोमलता आहे. हा माझ्या दृष्टीने निषाद आहे या अनुरागाचा. आणि तो म्हणजे स्वार्थ विरहित भाव. स्वार्थ विरहित भाव. कधीच कशाची अपेक्षा रामाकडून न ठेवता जीवन जगण्याची कला, ही आहे धरी रे मना आदरे प्रीती रामीचा निषाद. हा अत्यंत महत्वाचा सूर रागांमधला. पूज्य ब्रह्मानंद महाराज गोंदवल्याला एकदा रामासमोर उभे होते. महाराज सिंहासनावरती बसले होते आणि महाराजांनी ब्रह्मानंदांच्याकडे बघून त्यांना म्हटलं, बुवा आज स्वारी फार प्रसन्न आहे, काय पाहिजे मागून घ्या रामाकडे, काय हवंय आपल्याला. ब्रह्मानंद महाराज हात जोडून उभे, काहीच बोलायला तयार होईना. महाराज त्यांच्या वतीने म्हणू लागले, आपण असं करायचं का बुवा, मला वाटतं आपण रामाला सांगूयात, हे जे कुष्ठाचे डाग अंगावर पडलेत ना आपल्या, ते कुष्ठाचे डाग काढून टाक म्हणून. ब्रह्मानंदांना कुष्ठ होता अंगावरती, जलोदर होता, त्यामुळे पोट मोठं होतं. बघा, संत झाले तरी देह आधी व्याधी कोणाच्याही सुटत नाहीत. आपण आपल्या रामाला उगीच, अरे माझं डोकंच दुखतोय, माझा पायच दुखतोय, माझा हेच दुखतोय. मी आज आमच्या मिलिंद दादाला आले आले एकच गोष्ट म्हटली,
मिलिंदा, तुझ्याकडे बघून परमार्थ मूर्ण म्हणजे काय ते मला कळतंय. बरोबर, एवढा आनंदी आणि प्रसन्न आहे याही अवस्थेमध्ये तो. ही सज्जन केवळ राम भक्तीची पराकाष्ठा केलेल्याच माणसाला कळू शकतं. ब्रह्मानंदानं महाराज म्हणतात, तुमचं कुष्ठ काढून टाकू का सांगा. ब्रह्मानंद त्यावरतीही बोलायला काही तयार नाही. मी जर असं तर नक्की म्हटलं असतं, हो 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 बरोबर आहे, हे चांगलं सांगितलं तुम्हाला. मग म्हणे काय मागायचंय, काय हवंय तुम्हाला सांगा तर. ब्रह्मानंद महाराज एकच म्हणाले, महाराज जर मला खरंच काही आपल्याला द्यावंसं वाटत असेल तर रामाला सांगा माझं मागणं बंद करून टाक. या रामाला जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने विकले जाता, तुम्ही रामाला विकत घेऊ शकत नाही, विकले जाता की मला काहीच नको रामा, मी आहे तसा आनंदी आहे रे. अरे तुझ्या राज्यात आहे असं आहे, जसं आहे तसं योग्यच आहे. या भूमिकेमध्ये आपण स्थिर राहता येणं हा या अनुरागाचा निषाद आहे बघा. आणि हा एवढ्या सहजासहजी जमत नाही. किंबहुना धरी रे मना आदरे प्रीती रामी, या साहीही सूत्रांपैकी कुठलंही सूत्र त्याच्या कृपेशिवाय आपल्या जीवनात येऊ शकत नाही. एवढं सोपं नाही आहे रामावरती प्रेम करण्याची ही कला, समरसता, हे निषाद रूपी असलेलं स्वार्थ विरहित भाव हा आपल्या जीवनात येत नाही. आणि त्याच्या जीवनात स्वार्थ विरहित भाव नाही. ज्याने आपला कुठलाही आता स्वार्थ मागायचा ठरवलं नाही, त्याच्या बाबतीमध्ये काय होतं. आमच्या विनानाथ दादाने मला फोन केल्यानंतर सांगितलं, रवी दादा आम्हाला केवट चरित्र ऐकायचं आहे तुझ्या तोंडून. केवट चरित्र आम्हाला अत्यंत प्रिय आहे. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत, त्यामध्ये केवटाची कथा आपण थोडक्यात ऐकू की ज्याच्या जीवनातला स्वार्थ संपलाय, मागणं संपलंय, त्याला रामराया काय देतो हे केवट चरित्रामध्ये आपल्याला कळेल. गोष्ट अशी आहे की राम शृंगवेरपूरवरून वनाच्या दिशेने निघाला. सुमंत्राला परत पाठवून दिले रामाने. सांगितलं की साखा तात ना, मी येणार नाही 14 वर्ष. सुमंत्र अत्यंत रडवेला झालाय. रामा असं नको करू रे, राजा दशरथाचा तू प्राण आहेस. मी जर असा रिकाम्या हाताने गेलो तर राजा दशरथ जगू शकणार नाही. पण रामरायाने सुमंत्रांना परत पाठवलं. बघा, जरी तो ब्रह्म असला तरी तो सगुण ब्रह्म होता. त्याला माहिती होतं की आपण सुमंत्राला नाही पाठवलं, आपल्या वडिलांचा काळ परत पाठवलाय. आणि रामराया थोडासा शांत स्तब्ध होता मनाने. आणि असा राम गंगा नदीच्या पात्राजवळ आला, शृंगवेरपूरला. नदी पार करायची होती, दुपारची वेळ होती. आणि गंगा नदीच्या पात्रामध्ये थोड्याशा पाण्यात एक केवट म्हणजे नावाडी आपल्या बोटीमध्ये पात हातात धरून बसलाय. आणि रामाने त्याला हाक मारली, केवटजी, ओ केवटजी, जरा नाव आणता का, आम्हाला गंगा पार करायची आहे, येता का गंगा पार करायला. केवटाने तिथून सांगितलं, नाहीये. आम्ही गमतीने म्हणतो बहुतेक केवट पुण्याचा होता, रिक्षावाला. नाहीये. नाहीयेत म्हटल्यानंतर लक्ष्मण झटदिशीने बाण, काय माझ्या रामाला नाही म्हणतोयस, कोण आहेस तू. राम सेवक कसा असावा याचं चरित्र आहे लक्ष्मण म्हणजे. केवटाला पुन्हा रामराय म्हणतो, काय अडचण आहे, पण का नाही येणार तुम्ही. यावरती आमच्या केवटाचा भाव गोस्वामी तुलसीदास सुंदर शब्दामध्ये लिहून ठेवतात.
चरण कमल रज कहु सब कही। मानुष करनी मूरी कछुआई। मानुष करनी मूरी कछुआई। मागी नाव मागितलेली आहे, केवळ म्हणतो नाही. प्रभू म्हणतात अरे पण का नाही? प्रभू कारण सांगू तुम्हाला. मी ऐकलंय की आपल्या चरण रजामध्ये अशी काही जादू आहे जी निर्जीव वस्तूंमध्ये मनुष्यत्व प्रगट करते. बघा हा केवळ इथं गंगा नदीच्या पात्रात नाव बदलवतोय. त्याला कसं माहिती की हा राम आहे आणि याच्या चरण कमल रजाने एका शिळेमधून अहिल्या शिळा रागवे मुक्त केली. त्याला कसं कळालं? कारण माझे समर्थ याचं उत्तर देतात, जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी. भक्ताचं पहिलं लक्षण आहे ज्ञानी. ज्ञानी असतो भक्त, तो त्रिकाल ज्ञानी होता, ज्याला भगवंताचं चरित्र तिथं बसून माहिती होतं. की आम्ही ऐकलंय तुझ्या चरण कमल रजामध्ये अशी काही जादू आहे की निर्जीव वस्तूमध्ये मनुष्यत्व प्रगट होतं. आणि रामा जर तू माझ्या बोटीमधून एक स्त्री निर्माण केलीस, घरात ऑलरेडी एक होम मिनिस्टर आहे, ते दुसरे घेऊन काय करू? त्यातून मला नाव चालवण्याशिवाय दुसरं काही येत नाही. ही नाव जर गेली तर या दुसऱ्या बाईला कसं पोसू? त्यामुळे तुला मी माझ्या बोटीमध्ये घेत नाही. राम हे ऐकल्यानंतर हसायला लागला खळखळून. बघा भक्ताचं आणखीन एक लक्षण काय आहे, भगवंताला सिरियस करणारे आमच्यासारखे लाखो भक्त आहेत रामाकडे, होय की नाही? तिथं कंप्लेंट रजिस्टरच लिहून ठेवलेलं असतं, प्रत्येक जण येऊन एंट्री करतोय. पण रामाला रामा अरे मस्त मजेत आहे, तू कसा आहेस बाबा? मजेत असणारे उभा राहून पाय दुखले असतील बाबा, आता बस जरा वेळ खाली. असा अज्ञानी शिष्य आहे का कोणी? रामाला खुश करणारा शिष्य पाहिजे, रामाला आनंद येईल असं. राम हसायला लागला. अरे म्हणे बरोबर असो, काय करायचं मग? उपाय काय आहे? उपाय असं करूया, तुमचे पाय मी स्वच्छ धुतो माझ्या फॅमिली सकट, आणि मग तुम्हाला माझ्या बोटीमध्ये बसवतो. राम म्हणाला आण बाबा लवकर. बघा इतका सुंदर शब्द आहे, बेगी आनु जल पाय पखारू. लवकर आण, पाय धु. रामाला शोभतं का हे वाक्य? मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं अरे लवकर आण, पाय धु माझे. कारण भगवंत देखील अशा भक्ताची वाट बघत असतो. त्याचा विरह भगवंताला देखील सहन होत नाही. अरे ये बाबा, ज्याचा स्वार्थ संपलाय असा भक्त. रामाचे पाय धुतले आणि पाय धुतल्यानंतर माझ्या केवटाने अंगावरचा कदाचित त्याचा शेला खाली जमिनीवर अंतरला असेल. मला परवा पोखरामध्ये रामकथा सांगताना असं वाटलं की कदाचित केवटाने स्वतःच्या पाठीवरती रामाला पाय द्यायला लावला असेल की बाबा आता तुझी पुन्हा रच कुठे लागू नको देऊ. आणि रामाला बोटीमध्ये बसवलं. त्याच्या पाठोपाठ जानकी, लक्ष्मण, विशाल सगळे जण बोटीमध्ये बसले आणि केवट आपली बोट वळवायला सुरुवात करते. आणि तुम्हाला माहिती आहे ना गमतीने, या ड्रायव्हर लोकांना एक सवय असते गप्पा मारायची. काही काम नसतं पण उगीचच मग कुठल्या गावचे, कुठं जाणार, काय काम करता, होय की नाही? केवट देखील रामाशी कसा गप्पा मारतो बघा. केवट म्हणाला रामाला, रामा तुझा आणि माझा बिझनेस एकच आहे. रामराय पुन्हा हसायला लागला. बघा केवट का हसवतो रामाला? कारण माझा केवट
रामावरती इतकं प्रेम करतोय की त्याला माहिती आहे माझा मायबाप आता दुःखी आहे. आपल्या वडिलांच्या जाण्याच्या विचाराने त्याचं मन जरी ते सच्चिदानंद असलं तरी कुठेतरी किंचित निराश आहे. मग अशा आपल्या परमात्म्याला आपण हसवायला नको का? म्हणून रामराया तुझा आणि माझा बिझनेस एकच आहे. अरे कुठला बिझनेस? काही नाही रे, मी लोकांना गंगा पार नेतो, तू भवसागरातून पार नेतोस. आपण दोघे केवळच आहोत. हे ऐकल्यानंतर राम आणखी प्रसन्न झाला. गोस्वामीजी लिहितात, जासू नाम सुमिरत एक बारा, जासू नाम सुमिरत एक बारा, उतरही नर भव सिंधू अपारा, उतरही नर भव सिंधू अपारा, सोई तू पालू केवटही निहोरा, सोई लो मालू के वटही निहोरा, जेही जगु कीर्ति हो पग होते थोरा, जेहि जगु कीर्ति हो पगहु से तोरा, माही नान केवल माही गोस्वामीजी म्हणतात, जासू नाम सुमिरत एक बारा, उतरही नर भव सिंधू अपारा. ज्याचं नामस्मरण करता करता भवसागर पार करता येतो असा रामराया या केवटाला विनोडी करतो की आम्हाला गंगा पार कर. केवटाने असाच हास्य विनोद करत करत रामाला गंगेच्या पार आणलं आणि वाळवंटामध्ये सगळेजण उतरलेले. केवट आपल्या गुडघ्यांवरती बसलाय. रामाच्या चरणांवरती त्याला डोकं टेकवायला मिळालंय. रामाने देखील त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने बघितलं आणि मनामध्ये विचार करू लागला की या केवटाला काय मेहनताना द्यावा, काय द्यावं त्याला आपण. आणि रामाच्या हृदयातली भावना जानकीने ओळखली. पटकन जानकीने आपल्या हातातली अंगठी अत्यंत आनंदाने काढली. महत्वाचं वाक्य बरं का, आनंदाने काढली. हे घ्या. असं अत्यंत आनंदाने काढली. तेव्हा म्हणाली नाही, अहो 1.5 लाख रुपये तोळा झाला, तुम्हाला काही आहे का नाही? एवढ्याशा पोटीला याला 10 रुपये खूप झाले. तुम्हाला ना खरंच कोणीही मूर्ख बनवू शकतं. अशा वेळेला नवऱ्याचं वाक्य ठरलं असं होत, त्याची सुरुवात तुझ्याच वडिलांनी केली. पण आमची जानकी तशी नाही, प्रेमाने आणि मागितली नाही. रामाच्या मनात विचार आला, जानकीने काढून दिली. रामाने केवटाच्या पुढं काय भाग्य आहे, एका नावाड्याला रामराया पुढं करतोय हात की ही घे अंगठी. आजच्या काळामध्ये अनेक अध्यात्मामधली लोक म्हणतात वैराग्यावरती तासभर प्रवचन करतात आणि मग आता काय राहू द्या. वैराग्य बोलणं सोपं आहे सज्जनो, वैराग्य आचरणात आणणं फार अवघड आहे. या केवटाने एवढा सगळा ड्रामा केला, एवढा आनंद दिला रामाला. शेवटी जर त्यांनी अंगठी घेतली असती तर केवट कदाचित रामायणामध्ये स्थान प्राप्त करू शकला नसता. केवळ एखाद्या परिटाप्रमाणे कुठेतरी त्याचं नाव आलं असतं. पण रामायणामध्ये केवटावरती तब्बल 3 दोहे गोस्वामीजींना लिहावेसे वाटले. कारण केवट काय म्हणाला, नाथ आजू मैं काह न पावा,
नको नको. म्हणून जानकीच्या हातामध्ये दिले की अरे जानकी तू दे, तुझं ऐकेल. जानकीच्या हाताने देखील केवट अंगठी घ्यायला तयार नाही. अरे म्हणजे का घेत नाहीस तू? यावरती केवट हात जोडून म्हणतोय, नाथ आज मैं काह न पावा. हे नाथ, आज मला काय मिळालं नाही? नाथ आज मैं काह न पावा. अरे मिटे दोष दुःख दारिद दावा. माझे सगळे दोष मिटले, माझं सगळं दुःख मिटलं, माझं दारिद्र्य ते दावानलामध्ये मला जाळत होतं ते सगळं मिटलं. अरे काय म्हणतोस केवटा? होय प्रभो होय, बहुत काल मैं कीनी मजुरी. प्रभो बघा माझ्या हाताकडे लाकडासारखे झालेत बघा हात. बहुत काल मैं कीनी मजुरी. अहो या पोट भरण्यासाठी आयुष्यभर हेच काम केलं, पण आज दीनी विधी बनी भली भुरी. या सगळ्या कष्टाचं खरा परतावा आज मला विधात्याने दिला. राम राया आज माझ्या नौकेमध्ये बसला. प्रभो प्रभो आपल्याला जर मला काही द्यायचंच असेल ना तर जेव्हा तुम्ही वनवासातून परत याल त्यावेळेला तुम्ही जे द्याल ना ते मी घेईन. बघा भक्त काय करतोय, आपल्या आराध्याचं सकुशल आगमन व्हावं ही प्रार्थना करतो की तू परत येशील ना तेव्हा दे. म्हणजे तू जाशील, यशस्वी होशील, परतही येशील. आणि रामायणामध्ये इथून केवट गेला तो परत कधीच आला नाही. संत म्हणतात केवटाने आपली नाव उलटी केली, बुडवून टाकली. ज्या नावेमध्ये एकदा रामाची पावलं पडली, आता ती नाव या जनसामान्यांच्या उपयोगाची नाही. त्या नावेला रामाला गंगार्पण वस्तू करून केवट निघून गेला. नाथ आजु मैं काह न पावा. मिटे दोष दुःख दारिद दावा. गोस्वामीजी म्हणतात रामाचा शेवटी संकोच झाला. काय करावं आता या केवटाला, काय द्यावं? तेव्हा गोस्वामीजी म्हणतात बहुत कीन प्रभु लखन सिंह नाही कछु केवटू लेहू. खूप विनंती केली सगळ्यांनी, रामाने केली, जानकीने केली, लक्ष्मणाने केली. अरे घे केवटा घे, काहीच घेना. तेव्हा रामाने केवटाच्या डोक्यावर हात ठेवला. विदा कीन करुणा यतन भगती बिमल बरू देई. रामाने सगळ्यात पहिल्यांदा अयोध्या सोडल्यानंतर कुठल्या ऋषी मुनीला विमल भक्ती दिली नाही, निर्मळ भक्ती दिली नाही. त्याने भक्ती दिली या केवटाला, ज्याचं मागणं संपलंय अशा केवटाला. म्हणून सज्जनो, अनुरागाचा षष्ठम स्वर आहे, हा निषाद आहे, स्वार्थ विरहित भाव. रामापासून मला काही नको. रामा नाथ आज मैं काह न पावा. मिटे दोष दुःख दारिद दावा. तर सज्जनो, हे आहेत आदर या शब्दाचे 6 पैलू. सेवा, सरलता, स्वीकार, सर्वोच्च मूल्य, समरसता, समर्पण किंवा शरणागती आणि स्वार्थ विरहित भाव. या आधाराने जीवन जगणं म्हणजे धरी रे मना आदरे प्रीती नामे. हे संतत्वाचं लक्षण आहे, हे सिद्धाचं लक्षण आहे. आम्हा प्रापंचिकांनी या मार्गाचं अनुगमन करावं आणि प्रपंचामध्ये राहत असताना राम प्राप्ती करून घ्यावी. हेच या रामनवमीच्या निमित्ताने सद्गुरु कृपेने आपल्याला सांगणं. वाणीला विराम देताना 2 मिनिटं. राम 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 राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम 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 राजा राम सीता राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम
पवन तनया संकट हरणा मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सिया रामचंद्र वीर हो. झालेली निरूपण सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित. जानकी जीवन स्मरण. जय जय